नमस्कार मंडळी. हे बघा मंडळी, आता मी सध्या उभा आहे आमच्या छोट्या कॅनलवर, ज्याला आमच्याकडे चारी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा नक्कीच. आणि हे अशी छोटा कॅनल आहे, फुल भरून चालला आहे. आम्हाला पैठणच्या जायकवाडीमधून पाणी येते मित्रांनो. अशा पद्धतीचा हा कॅनल आहे, छोटासाच आहे पण आहे. आणि इथं मोटर टाकून ज्याचं रान वरती येते, ज्याचं रान पाण्याच्या सोयीला येते, असं खाली छोट्या छोट्या चाऱ्यामधून आपापल्या शेतीसाठी पाणी नेत असतात मित्रांनो. अशा प्रकारे हे दिसते मित्रांनो. हे बघा, पुरा लंबा असा हा कॅनल आहे. आणि ही वरती लाईट. हे आमचं शेजाऱ्याचा ऊस अगदी कॅनलच्या कडेलाच आहे. काल पाऊस येऊन गेलाय, रात्री थोडासा आला होता. आणि आतासुद्धा वातावरणात खूप गारमाट आहे, म्हणजे आणखीनसुद्धा पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. तरी पण आमच्या कॅनलला पाणी फुल आहे. तर ज्याला घ्यायचे ते घेते. बाकी कालपासून लाईट तर गेलीच आहे. आणि पावसामुळे आता उसाला पाण्याची तर गरजच राहिलेली नाही. पण चला म्हणलं तुम्हाला आज आमचा कॅनलच दाखवा, कसं काय वाटतं कॅनल, कसं काय. अशा प्रकारचा आमचा कॅनल आहे. तर आमच्या शेजाऱ्याची मोटर आहे मित्रांनो, बघू शकता माझ्या पाठीमागे पेटी. आणि ही तार किती खाली आली, कदाचित असा हात केला तर हाताला सुद्धा लागेल. तर अशी पैठणच्या जायकवाडी धरणातून आम्हाला सिंचनाची सोय तुम्ही बघू शकताय. तिकडून मोठ्या कॅनलमधून पाणी येतं, नंतर अशा छोट्या छोट्या कॅनलमधून तेच पाणी. आता आमच्या कॅनलचा नंबर 14 आहे, ज्याला आमच्याकडे 14 चारी म्हणतात. चला आता आपण कॅनलकडून निघालो मित्रांनो रस्त्याने. आता जायचं आहे घराकडं. हा सुद्धा आमच्या शेजारचा ऊस वाट्याच्या कडेला. आमच्याकडे फक्त 2च पिकं आहेत सध्या, एकच पीक आहे ऊस. कारण आम्हाला आपला समर्थ सहकारी साखर कारखाना हा जवळ आहे. आणि गोदापट्ट्याचा भाग असल्यामुळे इकडं ऊस जास्त आहे. गोदापट्ट्याच्या पट्ट्यात ऊस आणि कापूस हे 2 मुख्य पिकं आहेत. करतात लोक, कोणी सोयाबीन करतं, कोणी उन्हाळी बाजरी. आता पावसाळ्यात काही जण कापूससुद्धा लागवड करतात. काही रानं असे कापसासाठी मोकळे ठेवलेले असतात. परंतु मुख्य पिकं म्हणजे 2च, ऊस आणि कापूस. कॅनलवर जायच्या रस्त्यावर आज कालच्या पावसाने चिखल झाला आहे खूप. छोटा रस्ता आहे. आणि कॅनलपासून माझ्या शेताचं अंतर मित्रांनो साधारण 300 फुटाचं आहे. पण कॅनलपेक्षा उंचीवर असल्यामुळं मला मोटर पंपानंच पाणी त्यापर्यंत पोहोचावं लागतं. सहसा माझ्या शेतात विहीर असल्यामुळं मला नाही गरज पडत. पण कधीतरी चला बाबा, त्याचा आधार घ्यावाच लागतोय. गरमीची एवढी आहे की खूपच घाम यायला लागला आहे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.
सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.